आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राज्यातील शैक्षणिक वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका महत्त्वाच्या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू आहे, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्यात 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचं खरोखरच विलिनीकरण होणार काय, या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याच चर्चेला अनुसरून विधानसभेमध्ये या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला शासनानं नेमकं काय उत्तर दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या उत्तरामध्ये शासनाने जो खुलासा केलेला आहे त्यातून आपले बरेच गैरसमज दूर होऊ शकतात. यासोबतच शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये जी महत्त्वाची बातमी आहे ती या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची अशी आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. जर तुम्ही शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी आणि पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला मग कोणताही वेळ न दवडता विधानसभेतील हा तारांकित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र विधानसभेचं दुसरं अधिवेशन 2026 तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमधील सोमवार दिनांक 29 जून 2026ला हा विचारलेला महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. राज्यातील 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळांचे विलिनीकरण करण्याबाबत सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट पराग अळवणी, कॅप्टन आर सेल्वन, श्री अमित साटम, श्री पराग शाह, श्री राजन नाईक, श्री रामदास मसराम इत्यादी सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळांचे जवळच्या मोठ्या शाळांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी दिलेलं आपण उत्तर जाणून घेऊया. श्री दादाजी भुसे सर, हे खरे नाही. त्यानंतरचा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न असल्यास या निर्णयामुळे दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक अंतर प्रवास करावा लागणार असून त्यामुळे विशेषतः मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, हेही खरे आहे काय? तिसरा प्रश्न होता की असल्यास विलिनीकरणामुळे प्रभावित होणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठी त्यांना मोफत वाहतूक सुविधा, प्रवास भत्ता अथवा अन्य सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, हेही खरे आहे काय? असल्यास सदर विलिनीकरणामुळे रिक्त होणाऱ्या शाळांच्या इमारतीचा वापर, उपलब्ध शैक्षणिक साधनसामग्रीचे व्यवस्थापन तसेच संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत शासनाचे धोरण काय आहे? आणि पाचवा प्रश्न होता की असल्यास ज्या शाळांच्या परिसरात रस्ते, वाहतूक सुविधा अथवा अन्य भौगोलिक अडचणी आहेत अशा शाळांना विलिनीकरण प्रक्रियेतून वगळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा या प्रश्नांचे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊया. सन 2025-26 मध्ये 64,477 शासकीय व जिल्हा परिषद शाळा कार्यरत असून या शाळांमध्ये सुमारे 48,85,449 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळांपैकी 0 ते 20 पटसंख्या असलेल्या सुमारे 17,080 शाळा कार्यान्वित आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 ते 3 वर्ग एकत्रित करून त्यांना शिकवावे लागते आणि त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर याचा परिणाम होतो.
कमी पटाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा, खिलाडू वृत्ती, सांघिक भावना यासारख्या बाबी वृद्धिंगत करण्याकरिता राज्यातील कमी पटांच्या शाळांची पुनर्रचना करण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील खंड 7 मध्ये करण्यात आली आहे. तथापि कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद अथवा विलिनीकरण करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय, अधिसूचना, आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्रत्येक बालकांच्या निवासापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत प्राथमिक शाळा व 3 किलोमीटर अंतराच्या आत उच्च प्राथमिक शाळा सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच उक्त नमूद किलोमीटरच्या आत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत जाण्याकरिता वाहतूक भत्ता देण्यात येतो. तसेच शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार इयत्ता 1 ते इयत्ता 4च्या शाळांना 5वीचा वर्ग व इयत्ता 1 ते 7वीच्या शाळांना 8वीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग 9वी 10वी जोडण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सदर वर्ग जोडण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महानगरपालिका यांना घोषित करण्यात आले आहे. आणि त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? आणि त्या संदर्भातील उत्तर आहे, प्रश्न उद्भवत नाही. सन्माननीय सदस्यांनी एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेले उत्तर हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. सदर प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.